नमस्कार मित्रांनो. सरकारने आता गेल्या वर्षी 2024 मध्ये म्हणजे अजून संपलेलं नाही, पण त्यासाठी आता लाडकी बहीण योजना ही सरकारने आणली होती. आणि त्याआधी शेतकऱ्यांसाठी सरकारने PM किसान योजना ही या ठिकाणी आणली होती. पण हे तर झालंच, पण त्या ठिकाणी आता सरकारने अजून सरकार शेतीवर थोडंसं जास्त भर देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि त्या ठिकाणी एक महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आता या ठिकाणी सरकारने आता योजना आणलेली आहे. ती योजना म्हणजे आता आता आपल्याला शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट आता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या ठिकाणी 100% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. आणि अर्ज सादर कसा करावा या संदर्भात आणि ठिकाणी कोणते कागदपत्र लागत आहे आपल्याला शेतकऱ्यांना, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपली साईट फक्त मराठी साईट. शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महाडीबीटी वेब पोर्टल निर्माण केलेले आहे. या ठिकाणी शेतकरी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतात. या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या काही योजना 100% अनुदान मिळतात, काही 50% मिळतात. तर यातील एक योजना म्हणजे सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप होय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, तर या ठिकाणी 100% अनुदानावर मिळणार. आता या ठिकाणी सौरचलित पंप शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतातील पिकावर औषध फवारणी करण्यासाठी फवारणी पंप या ठिकाणी महत्त्वाचा असतो. अनेक शेतकरी बांधवांकडे हा औषध पंप फवारणी पंप खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने ते तो पंप खरेदी करू शकत नाहीत. अशा वेळी शेतकरी बांधवांना शासनाकडून हा फवारणी पंप मोफत दिला जाणार आहे. आणि मोफत म्हणजे 100% अनुदानावर त्या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना आता या ठिकाणी वेबसाईटवर शेतकरी म्हणजे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप योजनेचे देखील अर्ज करू शकता. परंतु या तुलनेत सौर ऊर्जेवर चालणारा फवारणी पंप शेतकरी बांधवांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे, कारण यासाठी वीज लागणार नाही. जरी तुमची चार्जिंग संपली तर तुम्हाला उन्हात सौर चार्जिंग होऊन या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल. महाडीबीटीचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे अगोदर नोंदणी करावी लागणार आहे. महाडीबीटी वेबसाईटवर विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर त्या शेतकरी बांधवांना त्याची नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर युजर ID पासवर्ड त्याद्वारे लॉग इन केल्यानंतर कोणत्या योजनेसाठी कोणताही अर्ज सादर करता येतो. बऱ्याच शेतकरी बांधवांना महाडीबीटी नवीन नोंदणी महाडीबीटी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन संदर्भात माहिती नसल्याने ती ही नोंदणी करू शकत नाही किंवा त्यांना करता येत नाही. महाडीबीटी वेब पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर सोलर योजनेसाठी आपलं योजनेसाठी करणे खूप गरजेचे असते. शेतकरी त्यांच्या युजर ID पासवर्डच्या सहाय्याने किंवा आधार नंबरच्या सहाय्याने देखील लॉग इन करू शकतात. तर सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप अर्ज करण्यासाठी तुम्हाला योग्य ती आणि एकदम सोपी प्रोसेस मी सांगत आहे. आता एकदम मुख्य घटक म्हणजे या पर्यायासाठी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडावा लागणार आहे. तपशील या पर्यायासाठी मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा. आणि यंत्रसामग्री या पर्यायासाठी पीक संरक्षण अवजारे हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. शेतकरी बांधवांनो, एकदम सोपी पद्धत आहे. फक्त लक्ष देऊन तुम्हाला हा ऐकायचा आहे व्हिडिओ. मशीनचा प्रकार या पर्यायासाठी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. हा मराठीतून सुद्धा असू शकतो किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा असू शकतो. आणि त्यानंतर अटी आणि शर्ती या पर्यायासमोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टिक करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तर एकाच घटकासाठी म्हणजेच कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य घटकासाठी अगोदर कोणताही अर्ज केला असेल तर त्याच घटकासाठी तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार नाहीये. उदाहरणार्थ कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तर तुम्ही टोकन यंत्रासाठी जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करता येणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर पहिला अर्ज रद्द केला तर मग मात्र तुम्हाला दुसरा अर्ज सादर करता येणारच आहे. तर अर्ज या ठिकाणी तुम्हाला पेमेंट कसे करावे या आता व्हिडिओमध्ये दिलेले आहे, जेणेकरून आम्ही शेतकरी बांधवांना योजनेसाठी अर्ज करण्यास कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि तो व्हिडिओ आपण नक्की पुढच्या याच्यात बनवणार आहे. तर हे तुम्हाला एकदम अशा सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्याला फवारणी पंप मग तात्काळ उपलब्ध होईल. धन्यवाद.